मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांची एक संकल्पना आहे की ज्याप्रमाणे रस्ते, रेल्वे वाहतूक आहे त्याप्रमाणे जलवाहतूक सुरू करावी। त्यामुळे जलवाहतूक सुरू करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे। कोकणात गणपतीच्या मुहूर्तावर रोरो जलवाहतूक सुरू होणार आहे। यामुळे मुंबईपासून रत्नागिरीचे अंतर 3 तास तर विजयदुर्गपर्यंतचे अंतर 4.5 तासात पार पडता येईल, अशी माहिती मत्स्य व बंदर खात्याचे मंत्री नितेश राणे यांनी दिली। ही वाहतूक कायमस्वरूपी सुरू ठेवण्यात येणार असून याचे भाडे लवकरच बैठक घेऊन जाहीर करण्यात येईल, असंही राणे यांनी यावेळी सांगितलं। आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचा एक संकल्प आहे की आपण जसं रस्ता, रेल्वे तसंच जलवाहतुकीला पण आमच्या सरकार प्राधान्य द्यावं, असं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची एक दूरदृष्टी संकल्पना आहे। त्याचा धागा धरून लवकरच एक रोरो सर्व्हिस जी मांडवा आणि माझगाववरून थेट रत्नागिरीमध्ये तुमच्या 3 तासामध्ये पोहोचेल, मालवणमध्ये आणि विजयदुर्गमध्ये 4.5 तासामध्ये 4.5 तासामध्ये पोहोचेल। ज्या रोरो सर्व्हिसमध्ये 100 गाड्या आणि 500 पॅसेंजर आम्ही माझगाववरून लवकरच सोडणार आहोत। ती मोठी बोट किंवा क्रूज आता महाराष्ट्रामध्ये आणि आमच्या किनारपट्टीकडे आलेली आहे। जसंच आमचे आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब त्याची पाहणी करतील, लवकरच आम्ही ती पूर्ण बोट गणेश चतुर्थीच्या अगोदर आता एकदा सगळं ती बोटीची निश्चित झाल्यानं प्रवासी भाड्याच्या संदर्भात आम्ही वेगळी बैठक घेऊन त्याच्यासाठी वेगळी पत्रकार परिषद घेऊन तुम्हाला एक चांगली बातमी आम्ही देऊ। कायमस्वरूपीच आहे, दररोज जी सुरू होणार, जी गणपतीच्या निमित्ताने श्री गणेश आम्ही करणार आहोत ती दररोज सुरू होणार। रोज जी ती रोरो बोट इथे येईल, ती इथे 2 तास थांबणार, परत त्याच दिवशी परत जाणार, दुसऱ्या दिवशी परत येणार। बघा, त्याच्यासाठी खऱ्या अर्थाने तुम्ही आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांचे आभार मानले पाहिजे की ह्या सरकारमध्ये त्यांनी दोन्ही खाते एकाच आमदाराला किंवा मंत्र्याला दिलेली आहेत आणि ते पण कोकणाच्याच आमदाराला ही जबाबदारी दिली असल्यामुळे मला असा विश्वास आहे येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याकडे राज्यामध्ये असलेली बंदरं, उदाहरण वाढवण बंदर तर मोठं बंदर आपल्या राज्यामध्ये येत आहे, त्यानंतर एक 15 ऑपरेशनल बंदरं जे आपल्या राज्यामध्ये आहेत त्यालाही ताकद देण्याचं काम, आर्थिक ताकद देण्याचं काम आमचं सरकार करत आहे। टप्प्याटप्प्याने तुम्हाला ती माहिती आम्ही देऊ। निश्चितपणे आता जसं रत्नागिरीचे आकडे तुम्हाला आम्ही सांगितले, 1 वर्ष झाल्यानंतर आमचं सरकारचं 1 वर्ष झाल्यानंतर आम्ही मत्स्य खात्याच्या माध्यमातून केलेले जे प्रयत्न आहेत त्याच्यामुळे या उत्पादनामध्ये झालेले वाढ साधारण आता आपण 6व्या क्रमांकावर आहोत समुद्राच्या मासेमारीमध्ये, 16व्या क्रमांकावर आहोत गोड्या पाण्याच्या मासेमारीमध्ये। आमचे प्रयत्न आहे की आम्ही पहिल्या 5 मध्ये आमच्या राज्याला आंध्र आणि केरळच्या तुलनेमध्ये आणण्यासाठी आमची तयारी आहे आणि त्या दृष्टिकोनातून आम्ही उपाययोजना राबवतो। कोकणातील ताज्या घडामोडींसाठी आजच सबस्क्राईब करा कोकण टुडे चॅनल व नोटिफिकेशन बेल आयकॉनला क्लिक करून मिळवा नवनवीन अपडेट्स। तसेच लाईक व शेअर करायला विसरू नका।